पाकिस्तानमध्ये आसिम मुनीर सध्या सर्वोच्च नेते ठरलेले आहेत. कारण पाकिस्तानचा सर्वेसर्वा होण्याचं आसिम मुनीरचं स्वप्न अधुरच राहतंय का असा आता प्रश्न निर्माण होतोय. कारण मुनीर यांना CDF अर्थात चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस म्हणजे संरक्षण दलांचे प्रमुख बनवण्याची प्रक्रिया अधांतरीच राहिली आहे. पाकिस्तानची सत्ता हाती घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुनीर यांनी पाकिस्तानच्या संविधानात हवी तशी दुरुस्ती करून घेतली. संसदेत त्याबाबतचं विधेयक देखील संमत करून घेतलं. मात्र त्या नोटिफिकेशनवर पंतप्रधान शहबाज शरीफ यांची स्वाक्षरीच झालेली नाहीये. मुनीर CDF होऊ नये यासाठी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची खेळी असल्याची चर्चा आता रंगली आहे. बड्या लष्करी अधिकाऱ्यांना हाताशी धरून शरीफ यांनी हा डाव आखल्याचं देखील बोललं जात आहे. आसिम मुनीर आपण पाहतो पाकिस्तान गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानची सूत्र हातात यावीत यासाठी सातत्यानं प्रयत्न करतात. मात्र माजी पंतप्रधानांनी ते काही होऊ दिलेलं नाहीये. चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस या पदावर फील्ड मार्शल आसिम मुनीर आले तर त्याच्या अनुषंगानं आणि 27व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदीच्या अनुषंगानं न्यायिक स्वातंत्र्यावर गदा येणार आहे. त्याचबरोबर एक प्रकारे न्यूक्लिअर कमांड ही फील्ड मार्शल आसिम मुनीरच्या हातात येणार आहे. आणि सर्वात महत्वाचं आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलांचं एक प्रकारे सर्वोच्च स्थान हे फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्या हातामध्ये येणार आहे. म्हणजेच पाकिस्तान मधला सर्वोच्च अधिकारी, सर्वोच्च व्यक्ती अशा प्रकारचं स्थान फील्ड मार्शल आसिम मुनीर याचं तयार होणार आहे.